नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द झोन ट्रेडर मराठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझा एक प्रॉफिटेबल ट्रेड शेअर करतोय, जो मी मॅसडॉक शिपयार्डचे शेअर बाय करून मला प्रॉफिट झालता, तो मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. तर तुम्ही जसं का बघू शकता का मला 851.57 रुपयाचा 851.71 रुपयाचा मला प्रॉफिट झालता. आता हा प्रॉफिट दिसायला भले तुम्हाला कमी वाटत असेल, पण हाच प्रॉफिट काहीतरी 10% आहे. तर आता मी तुम्हाला माझ्या स्प्रेडशीटवरती जाऊन दाखवतो का कुठे नक्की मी शेअर बाय केला, काय माझी बाईंग प्राइस होती. तर मित्रांनो, ही जी स्प्रेडशीट मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये दाखवत असतो, ही हे जे शेअर्स मी जे डिस्प्ले करतो, हे जे माझे ट्रेड्स आहेत ज्यांना मी येलो करून ठेवलं आहे, ते सगळे माझे कम्प्लिटेड ट्रेड आहे ज्यांच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे. आणि हे जे ट्रेड्स आहे जे ॲक्च्युली असे ब्लॅक म्हणजे मी जे डिस्प्ले नाही करत, ते अजून माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी ते शेअर्स होल्ड करतोय म्हणून ते मी डिस्प्ले नाही करत आहे. तर आता आपण बघूया. मॅसडॉक मी बाय केलता 5 जून, म्हणजे इलेक्शनचे रिझल्टच्या आपण बोलू शकतो एका दिवसानंतर, लगेच नेक्स्ट डे, जेव्हा इलेक्शनच्या दिवशी मार्केट चांगल्यापैकी पडलेला, मग नंतर तर लगेच दुसऱ्या दिवशी बरेचसे स्टॉक्स लगेच वरती गेलते. तर त्याच दिवशी मी शेअर बाय केला. मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवेल का कुठे मी बाईंग केली. आणि मी इथं बाय वायचं रिझन लिहिलं आहे. तर मी इथे लिहिलं आहे का केम ऑन प्रिव्हियस रेजिस्टन्स अँड रिटेस्टिंग इट ॲज अ न्यू सपोर्ट. तर म्हणजे आपण एक रिट्रेसमेंट पॅटर्न कसा बोलतो, तसा एक असा फॉर्म झाला म्हणून हा. म्हणजे या शेअरला मी बऱ्याच वेळापासून वॉच करत होतो. आता फायनली तो असा, म्हणजे आता इलेक्शन्स पण संपलेले म्हणजे मी ॲक्च्युली वेट करत होतो का 4 तारखेच्या नंतरच ट्रेड घेईल, कारण की मला काय जास्त असा, जसं मला रिस्क नको होती. लगेच 4 तारखेलाच तो असा एवढा डेंजर प्रकारे मार्केट पडलेलाच. पण म्हणून मी 4 तारखेच्या मला ट्रेड नंतर भेटला म्हणून मी तो घेऊन टाकला. आणि चल बाय प्राइस जी होती ती होती 2,000 काहीतरी, 2,771.9. 3 क्वांटिटी बाय केली. त्या इन्व्हेस्टमेंट बघू शकता तुम्ही 8,315.7. आणि मी तुम्हाला प्रॉफिट दाखवला माझा काहीतरी 851.71 हा माझा प्रॉफिट होता. 851.71. तर आता 8,315 वरती 851.71, आता 10%च्या थोडंसं जास्त आहे. म्हणजे 10% मला प्रॉफिट भेटलेला. तुम्ही बघू शकता आता 8,315.7 या इन्व्हेस्टमेंटवरती, म्हणजे तुम्ही रिस्क बघा. 1,200 रुपयाची माझी ही रिस्क होती. तर आता मी एवढी रिस्क का घेतली, तर ते मी तुम्हाला आता आता मी चार्टमध्ये गेल्यावर सांगतो. माझा जो टार्गेट मी ठेवलेला काहीतरी 3,000 3,050 पर्यंत 10%चा टार्गेट ठेवलेला. एस एल आपला जो 1,200 रुपयाचा जो आपली रिस्क होती, तिला हिट करायसाठी, म्हणजे काय लगभग जे आपली इन्व्हेस्टमेंट प्राइस आहे त्याच्यावरती 14% होते 1,200 रुपये. तर त्या प्रकारे मी माझा 2,377 वरती आपला एस एल होता. 6 तारखेला मी हा ट्रेड म्हणजे एक्झिट केला. तर म्हणजे आता बघा तुम्ही, 5 तारखेला मी हा शेअर बाय केला आणि लगेच हे बघा, 5 तारखेला मी हा शेअर बाय केला आणि लगेच मी हा शेअर, एक मिनिट, लगेच मी हा शेअर जो सेल केला तो लगेच 6 तारखेला. तर का इथं मी त्याचं कारण दिलंय सेल बाय मध्ये, का माझा टार्गेट हिट झाला. होल्डिंग सेशन्स एकच दिवस होता, 5 तारखेला घेतला, 6 तारखेला विकून दिला. तर एकच दिवस मी या शेअरला होल्ड केला. आणि सेल प्राइस काहीतरी होती 3,062. तर माझा टार्गेट मी ठेवलेला काहीतरी 3,050 पर्यंत, आणि माझी सेल प्राइस होती, बोलू शकतो आपण काय, 12 रुपये सेल प्राइसच्या, म्हणजे टार्गेटच्या थोडा जास्त भेटला. आता 12 × 3, तर मग 36 रुपये मला जास्त भेटले. त्याच्यावरती पण ते काय चार्जेस लागले, त्याच्यामधनं पण काय 19 रुपये असेच उडून गेले त्याच्यामधनं. रिअलाइज प्रॉफिट माझा होता काहीतरी 870.4चा. आणि तो सगळा काय टॅक्सेस बिक्सेस कापून, सगळं चार्जेस कापून, सगळं तो किती झाला, 851.71. तर 10%चा माझा प्रॉफिट होता. आणि हा जो ट्रेड होता, आता म्हणजे एवढे हे जे ट्रेड झाले त्याच्यामध्ये, आता 6 तारखेच्या आधी जेव्हा मी ट्रेड एक्झिट केला, त्याच्या आधी आपण बघितला 21/5, म्हणजे 21 मेलाच मी माझा लास्ट ट्रेड एक्झिट केला होता, ज्याच्यामध्ये तो पण प्रॉफिटेबलच होता. तो आपला, काय बोलतो आपण त्याला, अ, तो ट्रेड सुद्धा प्रॉफिटेबल होता. ॲक्च्युली इथे ॲक्च्युली 4 ट्रेड पाहिजे होते. मी हे थोडं डिस्प्ले करतो. इथे एक ट्रेड माझा हाईड होतोय. हां,
तर इकडे म्हणजे आतापर्यंत 6 तारखे म्हणजे मॅसडॉकच्या ट्रेडच्या पहिले मी ₹200 लॉसमध्ये होतो. लगातार मला 3 ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेले आणि आता 6 म्हणजे आता मॅसडॉकच्या या ट्रेडनी मला लॉसमधनं आता प्रॉफिटमध्ये आणला. आता मी माझा जो मॅक्स लॉसमध्ये मी होतो कधी ₹1300 होतो. आता मी आपल्या 582 आता प्रॉफिटमध्ये. तर आता आपण चार्टमध्ये जाऊन बघूया की नक्की हा शेअर मी कशा प्रकारे काय प्राइस ॲक्शनवरती बाय केला, काय माझी ट्रेडिंग सायकॉलॉजी होती. तर हा आपला मॅसडॉकचा चार्ट आणि ही बघा, ही आहे 5 तारखेची कॅन्डल आणि लगेच दुसऱ्या दिवशी 6 तारखेची कॅन्डल जेव्हा मी शेअर सेल केला. तर आता 4 तारखेला इलेक्शनचे रिझल्ट आले, लगेच 17% मस्तपैकी शेअर पडला. मी जस्ट वेट करत होतो. मी असं काहीतरी इकडे असं रेजिस्टन्स बनवलेला. ॲक्च्युली मला इथे बाय करायचा चान्स भेटला नाही. तर ॲक्च्युली म्हणजे जेव्हा हा शेअर इकडे असं वरती गेला या ब्रेकआउटमधनं 17 मेच्या, तेव्हा तेव्हा मी थोडा बाहेर गेलतो म्हणून मला हा इथे ट्रेड नाही घेतला, नाही तर मी नक्कीच ट्रेड घेतला असता. इथं व्हॉल्यूम पण चांगली होती. पण तरी पण हा जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता, आपण इथं असं मार्क करूया किती वेळा या रेजिस्टन्सला प्राइसने रिस्पेक्ट दिली. तर 1, 2, अजून ही पण आपण बोलू शकतो एकदा इथे पण रिस्पेक्ट दिली. अजून 4 वेळा रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिली आणि मागच्या आपण बोलू शकतो मागचे काही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मागच्या 9 महिन्यांपासून हा जो रेजिस्टन्स होता, म्हणजे शेअर जो होता याच रेजिस्टन्स झोनच्या खालती फिरत होता. लगेच याच म्हणजे मागच्या महिन्यात 17 तारखेला त्यांनी ब्रेकआउट दिला, तेव्हा मला काही बाय करायचा चान्स भेटला नाही. नंतर मी फक्त वेट करत होतो का कधी हा जो रेजिस्टन्स आहे त्याला परत एकदा ॲज अ सपोर्ट रिटेस्ट करायला परत असं काहीतरी रिट्रेसमेंट पॅटर्न बनवतो. तर लगेच आपल्या इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी 5 तारखेला हा असाच काहीतरी त्यांनी पॅटर्न बनवला. पण ही जी डोजी होती, मला ॲक्च्युली मला बाय करायचा होता कुठेतरी असं, म्हणजे या रेंजमध्ये मला कुठेतरी असं बाय करायचा होता. पण मला बाय करायला भेटला कुठे 2771 वरती. तर मला नाही 2700 इथंच कुठेतरी मला या रेंजमध्ये मला बाय करायला भेटला शेअर आणि लगेच तो दुसऱ्या दिवशी 10%, 12% वरती गेला. पण मी माझा टार्गेट हिट झाला 10%चा, मी लगेच सेल करून टाकला. तर तुम्ही बघितलं असेल का माझी जी रिस्क होती ती होती काहीतरी ₹1200. आता मी एवढी रिस्क का घेतली, तर एक तर म्हणजे ॲक्च्युली हा शेअर जो होता तो मला घ्यायचाच होता आणि मला इथे बाय करायला चान्स नाही भेटला आणि हा काही एवढा वरती गेला पण नव्हता. असं काहीतरी म्हणजे इथं एक असं कन्फ्युजन बनवलेलं, एक असं डोजी पॅटर्न इथे बनवलेला. तर मी फक्त इथे ट्रेड घेतला कारण मला असा म्हणजे आपण बोलतो ना हंचेस असे येतात ना, त्याच्याने मला अशी पॉझिटिव्ह फिलिंग येत होती का आता शेअर वरती जाईल. म्हणून मी थोडीशी रिस्क जास्त घेतली. 8,000 वरती ₹1200 रिस्क घेतली थोडीशी. काहीतरी आपला 2315 वरती माझी रिस्क होती. या या रेंजमध्ये कुठेतरी थोडी इकडे कुठेतरी माझी रिस्क होती, म्हणजे माझा एसएल होता. तर इथं माझी सायकोलॉजी काय होती, तर आता हा ट्रेड पुढे कसा जाईल ते तर ऑब्व्हियसली आता आपण ते बोलू शकत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो का आपण कधीच हे नाही प्रेडिक्ट करू शकत का पुढच्या दिवशी काय होईल. आपला काम आहे फक्त आपली जी एज आहे ती परफेक्ट आहे का नाही. म्हणजे इथे मी थोडी रिस्क जास्तच घेतलेली कारण इथे हा जो पॅटर्न होता थोडा कन्फ्युजिंग पॅटर्न होता. पण हा जो सपोर्ट होता ज्याच्यावरती त्यांनी एवढी लांब अशी विक बनवली, ही जी एवढी लांब त्यांनी अशी विक बनवलेली, त्याच्यावरती मला थोडासा भरोसा आला. कारण की मागच्या 9 महिन्यापासून या रेजिस्टन्सचा रिस्पेक्ट देऊन जेव्हा प्राइसने ब्रेकआउट दिला, तर फर्स्ट टाइम जेव्हा याला रिटेस्ट करायला येतो नंतर एवढी मोठी विक बनवून तो जर ग्रीनमध्ये आली कॅन्डल, तर मी इथे लगेच शेअर बाय केला आणि नंतर मी काहीतरी आपल्या रिस्क डिफाईन केली, आपला टार्गेट डिफाईन केला आणि लगेच शेअर घेऊन टाकला. तेव्हा माझ्याकडे ॲक्च्युली फंड नव्हता. आता तो शेअर सेल केल्यावरती आता माझ्याकडे एवढा फंड आहे. माझ्या दुसऱ्या शेअर्समध्ये माझा थोडासा फंड लागलाय. तर अशा प्रकारे आपल्याला दरवेळी लक्षात ठेवायचं आहे का प्रिव्हियस म्हणजे एखाद्या टायमाला ना रिस्क जास्त घेतली तरी चालते. पण पण एक वस्तू दरवेळी लक्षात ठेवायची आहे का आपली जी रिस्क आहे ना ती जर आपली ती रिस्क हिट होत, म्हणजे एखाद्या टायमाला जर मला ₹1200 एसएल हिट झाला तर मला जास्त काही फरक पडला नाही पाहिजे. कारण की जर मी एवढी रिस्क घेतोय, मी आता माझ्याकडे ₹8,000 होते, जर मला ₹500 म्हणजे मला असे दरवेळी जी मी माझ्या ट्रेडमध्ये रिस्क घेतो ₹500 तर मला कमी घ्यायची असती तर मी
काहीतरी अजून माझी क्वांटिटी कमी केली असते, एक शेअर घेऊन पण मी माझी रिस्क कमी करू शकलो असतो, पण मी तसं नाही केला. कारण मला म्हणजे आपल्याला कधी कधी आपल्या हंचेसचा पण ऐकायला पाहिजे. आता थोडासा ह्याच्यामध्ये असा गॅमल होतो, थोडी रिस्क असते, पण ना आपल्याला ना दरवेळी प्रत्येक ट्रेड घेताना ओपन माइंडेड राहायला पाहिजे. लगेच आपला जो निफ्टी होता 5 तारखेला त्यांनी बऱ्यापैकी रिव्हर्सल दिलता. लगेच तो म्हणजे बरेचसे शेअर्स होते त्यावेळी जे 4 तारखेला पडलेले त्यांनी सगळे सपोर्ट घेतलेला. त्याच प्रकारे मॅजडॉगनी पण सपोर्ट घेतलेला आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी वरती गेला. तर आपल्याला या सगळ्या पॅरामीटर्सला घेऊन आपली जी ट्रेडिंग सायकोलॉजी आहे तिला आपली रिस्क डिफाईन करून आपल्याला ट्रेड घ्यायचे. आता मी एक वस्तू म्हणजे आता माझी रिस्क एवढी होती, पण मी एक वस्तूवरती बिलीव्ह करतो का आता जर हा ट्रेड मी घेतला नसता, हे बघून का जी माझी रिस्क ती खूप मोठी आहे, तर मला दुसऱ्या दिवशी ऑब्व्हियसली रिग्रेट झाला असता, कारण की लगेच तो शेअर जो आहे तो दुसऱ्या दिवशी 10% वरती गेला. म्हणून ना मी दरवेळी बोलतो का एखाद्या वेळी जर तुम्हाला असं वाटत असेल का आता म्हणजे अशी हंचेस, जसा मला एक हंच आला का आता हा शेअर बाय करायला पाहिजे, ही वीक केवढा पण आता शेअर त्याचा माझी जी एंट्री पॉईंट आहे त्याचे किती पण वरती गेला तरी मला हा शेअर बाय करायला पाहिजे. जेव्हा हंचेस येतात तेव्हा आपल्याला ना त्यांच्या हंचेसवरती ना असा ट्रस्ट केला पाहिजे, अशा पॉझिटिव्ह हंचेसवरती. आणि काय केलं पाहिजे, आपले लगेच जर आपल्याला असे हंचेस लगेच रिस्क डिफाईन करायचे, लगेच टार्गेट डिफाईन करायचं, शेअर घेऊन टाकायचा. एक वस्तू लक्षात ठेवायची जी मी माझ्या दर व्हिडिओमध्ये बोलत असतो का आपल्याला पैसे कमवायसाठी पुढे काय होईल ते ते जाण्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त आपली जी एज आहे ती परफेक्ट असली पाहिजे आणि आपली जी रिस्क आहे तिच्याने आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे. आता हा तुम्ही बोलाल का एवढी मोठी रिस्क होती, जर ती हिट नसती झाली तर मला काही फरक नसता पडला, मला फरक पडला असता. पण तरी मी इथे काय म्हणजे दरवेळी प्रत्येक वस्तू आपल्या हातात नसते. जेवढा माझ्या हातात होता तेवढा मी केला. बस आता पुढे काय होईल ते मला माहिती नव्हतं, पण माझा ट्रेड सक्सेसफुली वरती गेला. लगेच एका दिवसातच त्याने मला 10% दिला. तर अशा प्रकारे अशा ट्रेडिंग सायकोलॉजी यूज केल्यावरती आपल्याला आपल्या जे हंचेसचा थोडा ऐकला, थोडा लॉजिकली विचार केला, तर आपल्याला असे प्रॉफिट्स होऊ शकतात. आणि एक वस्तू लक्षात ठेवायची का जेव्हा पण आपल्याला आता हा शेअर जो होता तो 12% वरती गेला. मी तुम्हाला 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊन दाखवतो. थोडीशी ही जी ड्रॉइंग होती ना ती कट करतो. तर 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊन बघितला तर 6 तारखेची कॅन्डल, 6 तारखेला इकडे असं मार्केट ओपन झाला. मी शेअर जो होता तो कुठेतरी 1 वाजता सेल केला इकडे. ऍक्च्युली इकडे पण मी शेअर सेल करू शकलो असतो, पण मी इथे मार्केट बघितलं नाही. मी डायरेक्ट 1 वाजता मार्केट ओपन केला, तेव्हा तो कधी 10%च्या प्रॉफिटवरती होता. मला दिसला का म्हणजे तेव्हा पण तो शेअर जो होता ना तो असं 10% असा वरतीच जात होता. मी जसं शेअर सेल केला 10%, 10 पॉईंट काहीतरी 20 का 50% वरती. मी जेव्हा हा शेअर किती वरती बघूया, 10.20%, 10.2% वरती जेव्हा मी हा शेअर सेल केला तेव्हाच तो शेअर पटकन 11% वरती गेला. तर पण मला त्याच्याशी फरक नाही पडला पाहिजे, कारण की माझा टार्गेट हिट झालाय. आता हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते सगळे असं असं खूप लोकांना असे ते एकदम असं एवढं काय असं सिरियस असं वाटत नाही त्या गोष्टी, पण हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, परफेक्ट टार्गेटवरती ट्रेड एक्झिट करणं, मग नंतर परफेक्ट एल वरती रिस्क डिफाईन करणं, टार्गेट डिफाईन करणं, एजवरती ट्रस्ट करणं, ट्रेडिंग आपली जी इम्पॉर्टंट गोल्डन ट्रेडिंग सायकोलॉजी आहे, जी मी बोलतो का 50% चान्सेस ऑफ विन अँड लूज, तिला नीटपैकी समजून तिला त्या हिशोबाने ट्रेड घेणं, हे छोट्या छोट्या वस्तू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर याच प्रकारे हे सगळं आपल्या लक्षात ठेवूनच नेक्स्ट ट्रेड घ्यायचा. आता नेक्स्ट ट्रेड घेताना पण माझी सायकोलॉजी सेम असणार आहे.